मोगरा, कसं होणार ग तुझं? आम्ही जन्मभर पुरे पडणार आहोत का ग तुला? नवऱ्याने बायकोला नांदवणं ही गोष्ट जबरदस्तीने घडू शकते का? ते हे जे तुझं तत्वज्ञान आहे ना ते पुस्तकात ठीक आहे रे, व्यवहारात सगळं वेगळं असतं ऋषी. एकदा तरी मोगराताईचा कोणी विचार केलाय का? तिला काय हवंय विचारलं का कोणी? सगळं समजतंय म्हणून सांगते, तिला तिच्या सासरी घेऊन जा. विसरलास का रे मला ऋषी? नंदा म्हणते तसं मला इथेच सोडून दूर तर उडून नाही ना गेलास? कोणा दुसऱ्याच मुलीबरोबर घरटं बांधलंस का रे तू ऋषी? बकुळा, ऋषिकांत, ऋषी तुझ्याशी बोलायचं नाही असंच ठरवलं होतं मी. खूप रागवले होते. मग काय झालं? तुला पाहिलं आणि विरघळायला राग. पण जोपर्यंत आपण एकमेकांना पाहत नव्हतो तोपर्यंत कासावीस झाली असशील. उलटसुलट विचारांनी व्याकुळ झाली असशील. खूप रडली असशील. या कल्पनेने मी तळमळत होतो. पण बकुळा, तुला माहिती आहे ना, मी तुला कधीच अंतर देणार नाही. हो ऋषी, मला ठाऊक आहे तू मला कधीच अंतर देणार नाही. बकुळा, ए बकुळा, अगं कढीसाठी जरा सोलं भिजत घाल आणि वासूला म्हणाव नारळ खाऊन ठेव आणि नारळाचं दूध काढून ठेव कढीसाठी. चंपे, म्हणजे बकुळा तुझ्या बरोबर देवळात नाही गेली? छे ग, कुणी सांगितलं तुला? अगं तुझा डोळा लागला होता म्हणून तुला उठवलं नाही, पण ती तर घरीच होती. अगं बाई, वासू, ए वासू. काय मिठाबाई? वासू, बकुळा कुठे गेले रे? देवळात गेली आहे. देवळात? संध्याकाळची समय उजळायला मीच गेले होते. ती तर घरीच होती. तुला सांगून गेली होती ती? होय विठाबाई, देवळात जाते म्हणून बोलली. विठाबाई, बकुळा कुठे गेली होतीस ग? मी ते देवळात. देवळात? संध्याकाळची समय उजळायला मीच गेले होते. तुझं नख सुद्धा तिथे दिसलं नाही. सूर्य बुडायच्या आधीपासून मी तिथे होते. आत्ता आले घरी परत.
नाही म्हणजे मी देवळात जायला निघाले होते पण वासू म्हणाला तू गेलीस समय उजळायला मग मग मी परस्पर नंदाकडेच गेले. खोटं बोलायला कधीपासून शिकलीस ग? कुठे गेली होतीस? विचारा, फक्त विचारा. मला काही सांगणार नसाल तर विचारू पण नका. अगं जीवापाड जपलंय तुला. उरीपुटी तुझे लाड केले ते उलट उत्तर ऐकून घेण्यासाठी नाही. आणि याद राख, यापुढे वारा पेलेल्या वासरासारखं हुंदडणं बंद. आमच्या नजरेच्या टप्प्याच्या बाहेर गेलीस याद राख. तू मला देवळात का आणलेस? तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय? कळलं तुला? मला सगळं कळतं. माझं मन मला सगळं सांगतं. खूप दुर्मिळ गोष्ट आहे ती. म्हणजे तुझ्यासारखं नितळ आणि सरळ नाही बोलतायत मला. पण मोगराताई, मला तुझ्याशी खूप बोलायचंय. बोलायचंय 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 पण तू बोलतच नाहीये. बोल ना. मोगराताई, तुला तुझ्या घरी जावंसं नाही का वाटत ग? तोरशाला, सुभाषरावांकडे. अय्या, म्हणजे तातूंचं घर माझं घर नाहीये आता? नाही मोगराताई, तसं नाही. हे घर तुझंच आहे. तू असं मनात सुद्धा आणू नकोस. पण मोगराताई, सुभाषरावांकडे, तुझ्या सासरी नाही जावंसं वाटत? मोगराताई, सुभाषराव तुला खूप त्रास देतात? नाही, ते खूप चांगले आहेत. तुला माहितीये, मी अंजिरी लुगडं नेसलं आणि मोगऱ्याची फुलं मांडली ना की ते मला घट्ट जवळ घेतात. पण ते आणि ती शेजारची वासंती आहे ना, मला हसतात. मला सारखे हसतात. मला खूप हसतात. सारखे सारखे हसतात मला. मला ऋषी मी वेडी आहे का रे? मला सगळे हसतात रे. मोगराताई, तू वेडी नाहीयेस. मोगराताई, तू वेडी नाहीयेस. मला वाटलेलंच मी वेडी नाहीये. पण माझं मन मला मधूनच सांगतं की तू वेडी आहेस. नाही मोगराताई, तू खरंच वेडी नाहीयेस. तू असं मनात सुद्धा आणू नकोस. सुभाषराव यावेळेला तुला न्यायला जरी आले ना तरी मी तुला नाही पाठवणार त्यांच्या बरोबर. पण तू ओरडू नकोस हा त्यांना. तू ओरडू नकोस. लक्षात ठेव. सासूबाईंना वाईट वाटेल. माझ्या सासूबाईंना वाईट वाटेल हा. तू लक्षात ठेव. ओरडू नकोस हा त्यांना. सासूबाईंना खूप प्रेम करतात माझ्यावर. मला गुळपापडी देतात. खूप 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 प्रेम करतात माझ्यावर. मोगराताई,
काय ग झालं? रडतेस तू? हा, रडते मी. वाईट वाटतंय मला. का? कोणी काही बोललं का तुला? मग ताती बोलत नाहीये माझ्याशी. अगं असं नाही होणार. ती तिच्या कुठल्या तरी विचारात असेल म्हणून नसेल बोलली तुझ्याशी. नाही, तातीला मी नाही आवडत मी तिला. ती सारखं मला तू तोरशाला तुझ्या घरी जा, तू तोरशाला तुझ्या घरी जा असं म्हणते ताती मला. पण मोगराताई, तोरशाचं घर तुला आवडतं ना? आणि सासूबाई त्या लाड करतात ना तुझे? मुकुंद रे, काय चाललंय तुझं? मी योग्य तेच करतोय. मध्ये मध्ये बोलू नकोस तू. तुला काहीही माहित नाही यात. मला सगळं माहिती. तुम्ही भांडू नका मुकुंद, तुम्ही भांडू नका. मला भीती वाटते. मी जाते तोरशाला, मी जाते. हा मोगराताई, नाही, तू कुठेही जाणार नाहीयेस आणि तोरशाला तर अजिबात नाही. पण ताती, मी सांगेन तातीला. ताती माझं ऐकते की नाही? बरोबर आहे. ताती ऋषीचं सगळं ऐकते आणि ऋषी तो तातीचं काहीच ऐकत नाही. अरे काय चाललंय तुझं मुकुंद? मी संयम ठेवतोय म्हणून ठीक आहे. तू सारखा टोचून उसळतोस का मला? जिथे संयम ठेवायला हवा तिथे संयम सुटलाय तुझा. मी जाणून बुजून करतोय का हे सगळं? हा? आणि का? तुझ्या मनात हे विष आलं तरी कुठून? तुम्ही भांडू नका, तुम्ही भांडू नका. विष? तुझ्याबद्दल? इतक्या टोकाला जाऊन बोलायला लागलास? प्रेम माणसाला आंधळ करतं असं म्हणतात आणि ते बरोबरच आहे. आंधळा झालायस तू ऋषी. स्वतःशिवाय आणि त्या बकुळेशिवाय दुसरं काहीच दिसत नाहीये तुला. वाटलं नव्हतं इतका बेपर्वा असशील. अरे काय बहकल्यासारखं बोलतोयस तू? कळतंय का तुला? हा, तोंडाला येईल ते बोलतोयस तू. भानावर आहेस का तू? मी भानावरच आहे रे. भान सुटले ते तुझं त्या बकुळ्याला भेटल्यापासून. तोंड सांभाळून बोल मुकुंद. खूप ऐकून घेतलं आणि बकुळ्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. का? का नको काढू? घाबरतोस तातीला? मुकुंद, आता काय झालं? सांग ना, हिम्मत असेल तर तातीला की बकुळेवर प्रेम करतोस म्हणून, तिच्याशी लग्न करायचं म्हणून. सांग ना, सांग. नाही ना हिम्मत? अरे का वाकड्यात चिरतोयस तू? हिमतीचा काय प्रश्न इथे? तुला दिसतंय ना ताती शालिनी करते म्हणून. योग्य वेळ आली की मी सगळं तातीला सांगेन, तिला न दुखावता. तिच्या सगळा खोटेपणा हा. तुला तिची पर्वा नाही ना, हेच सत्य आहे ऋषी. नाहीतर तिच्या जीवाशी असा खेळला नसतास तू. मी वारंवार बजावून तातीच्या मनानं पक्क केलंय की शालिनीच तिची सून असणार आहे आणि तसं जाहीरही केलंय तिने. मी बोललो होतो तुला आधीच सांग, पण नाही ऐकलंस. आणि आता तिची सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत तर सगळा चक्काचूर करतोयस तू. अरे आधीच तिच्या मनावर खूप खोल चरा आहे आणि त्यात तू म्हणजे काय? हे बघ, तू असा न सांगता जाणार असशील तर नाही चालणार मला. जे काय ते सांग सरळ. का? माझ्यावर विश्वास नाहीये तुझा? फक्त मी सांगतोय म्हणून ऐकणार नाहीस तू? त्या शालिनीशी लग्न कर म्हणून? तू सगळ्या गोष्टी अशा वाकड्या तिकड्या करून का सांगतोयस मला? जे काय ते सरळ आणि स्पष्ट सांग एकदाच. सांगितलं असतं पण तू त्या स्थितीतच नाहीयेस. अरे इतक्या दिवस न सांगता कळायचं तुला आणि आता बकुळा सांगते तेवढंच कळतं तुला. मुकुंद,
मला काही सांगणार नसाल तर विचारू पण नका. अगं जीवापाड जपलंय तुला. उरीपुटी तुझे लाड केले ते उलट उत्तर ऐकून घेण्यासाठी नाही. आणि याद राख, यापुढे वारा पेलेल्या वासरासारखं हुंदडणं बंद. आमच्या नजरेच्या टप्प्याच्या बाहेर गेलीस याद राख. ऋषी, बकुळा, तुला माहिती आहे ना, मी तुला कधीच अंतर देणार नाही. हो ऋषी, मला ठाऊक आहे तू मला कधीच अंतर देणार नाहीस. बकुळे, तोही तुला असंच टाकून लांब उडून जाणार नाही ना? नंदा, असं का बोलतेस तू? मी तुझी सख्खी मैत्रीण आहे. तुझी काळजी मी नाही तर कोण घेणार? आपला माणूस आपल्याला ओळखू येतं हेही मीच सांगते. पण तुझा माणूस तुला दगा तर देणार नाही ना, याची काळजी मला नको का घ्यायला? वेडं असतं का आपलं मन? क्षणात स्वप्नांच्या आभाळात जातं आणि क्षणात जमिनीवरच्या सत्यात येतं. बकुळा, बकुळा, तरीही तुझ्या मनाला त्याच्या प्रेमाची खात्री वाटते, हो ना? हो नंदा, मला त्याच्या प्रेमाची खात्री वाटते. तरी कोणतं तरी वादळ घोंगावत येत आहे आमची ताटातूट करायला. सावकाश. हा हा, बसा, मी धरलंय. बसलात ना? बापू खोतांचं पत्र आलंय तातू. काय पत्र आलंय बापू खोतांचं? नाही, फाडून वाचायला सांगा त्याला. व्याही व्हायचे ते आपले. ये ऋषी, अरे कुठे गेला होतास? जाताना सांगूच जात रे बाप. थांब, तुझ्या भावी सासऱ्यांचं पत्र आलंय. काय म्हणतात ते ऐक ना, वाच रे मुकुंदा. राजमान्य राजश्री तातू यांस शिरसाष्टांग नमस्कार. विनंती विशेष. इकडील सर्व क्षेम आपल्या तब्येतीविषयी चिरंजीव दिलीप याचकडून खुशाल कळत असतेच. प्रत्यक्ष भेटीचा योग लवकरच येईल अशी आशा आहे. ही भेट कधी ठरवायची हे आपल्याच हातात आहे. आमची कन्या चिरंजीव शालिनीस आपण आपले चिरंजीव ऋषिकांत यांच्यासाठी पसंत केले आहेच. आता शुभ कार्यास विलंब नको. लग्नाची बोलणी करण्यास लवकरात लवकर भेटण्याची इच्छा आहे. आपल्या सोयीची चांगला मुहूर्त असलेली तारीख पाहून कळविणे. चिरंजीव दिलीपच्या हाती निरोप दिला तरी हरकत नाही. सध्या फॅक्टरीच्या कामासाठी तो आपल्या भेटीसाठी येतच असतो. बाकी तीर्थस्वरूप सौभाग्यवती पद्मा उर्फ तातींना नमस्कार. चिरंजीव ऋषिकांतना अनेक उत्तम आशीर्वाद. मोगऱ्यासही अनेक आशीर्वाद. कळावे, लोभ असावा ही विनंती. आपला बापू खोत. रीत असावी तर ती अशी. काय ऋषी? अगं ताती, सांगा, बोलणी करायला कधी बोलवायचं त्यांना? अहो, तुमच्याशी बोलते मी. माझ्याशी? माझ्याशी कशासाठी? असं हिणवून तिरकस बोलायची काही गरज नाही. शुभ कार्याच्या चर्चेत तोंड वाकडी नकोयत मला. आणि काय हो, तुमच्याशी नाही बोलायचं तर कुणाशी बोलायचं? अहो, घरातले करते ना तुम्ही. मी तुमच्याशीच बोलणार. निर्णय तुम्हीच घ्यायचे. छान,
नामी व्यक्ती आहे. म्हणजे प्रत्यक्ष निर्णय तुम्ही घ्यायचा आणि कर्तेपणाचा टिळा लावून जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकायची. उद्या काही झालं की माझ्याकडे बोट दाखवून हात झटकायला तुम्ही मोकळ्या. हो, काय होणार आहे उद्या? काय होणार आहे काय उद्या? म्हणे उद्या काही झालं तर बोला ना, काय होणार आहे उद्या? काय होणार आहे म्हणजे जसा बापू खोत तसाच त्याचा मुलगा दिली. तो गावीबाज, डोक्यावरून हात फिरवेल ना त्यावेळी डोळे उघडतील तुमचे. हो का? मग सांगा तुमच्या लाडक्या लेकाला, म्हणावं जा ताती बरोबर शेतीची आणि जमिनीची कामं करायला दिलीप ऐवजी. आणि आण म्हणावं शोधून बायको जी वेड्या बहिणीचा सांभाळ करणारी. ती प्रेमानं करते शालिनी, तिचं काहीच नाहीये. पण नाही, मी सांगते ना, मग नाहीच पटायचं ते तुम्हाला. कसं ऐकाल तुम्ही? मी ऐकण्या न ऐकण्याचा प्रश्न कुठे येतोय? तुमच्या लेकाला पसंत असेल तर झालं. ती मुलगी बापू खोताची. काय रे ऋषिकांता, तुला पसंत आहे का मुलगी? आहेच मुळी. जी मुलगी तातीला पसंत तीच तिच्या लेकाला सुद्धा पसंत. नाही का ऋषी? ताती, म्हण हो आणि कर शिक्कामोर्तब. म्हण हो. दिलीप शेठ, तुम्ही आता माका काय तो एकदाच मारून असता का? असो खेळ करूच जाऊ नको माझो. कसं आहे गुरुजी, नाही सावजाला दमवू छळू मग नंतर अचानक मारण्यातच गंमत असते शिकारीची. ताती, मी माझं चुकलं. उलट आज माझी खात्री पटली की या जगात माझ्या भावनांची कदर जर कुणाला असेल तर ती तुलाच.